सुराज्य क्रांतीमध्ये आपलं स्वागत आहे। आपण कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत। उपजिल्हाधिकारी मॅडम काय नाव आहे यांचं, गाठोळे मॅडम ना, गाठाळ मॅडमच्या कार्यालयात। तर इथे एक सर्वसामान्य माणूस शेतकरी बांधव आलेला आहे। किती दिवसापासून चक्रा मारताय? 1 वर्षापासून। 1 वर्षापासून चक्रा मारतायत, परेशान आहेत, त्रस्त आहेत, चक्रा मारून काम होत नाही आहे। अपेक्षेने येतात आणि निराशेनं जातात। काय नाव आपलं? नागोराव शिवदासराव माडे, गाव चोबळी। कोणतं? चोबळी, तालुका अहमदपूर। ओके नागोरावजी, काय तुमच्या समस्या आहेत जर थोडक्यात सांगा। पैसे मिळणारे तळ्याचे पैसे मिळत नाही आहेत। कशाचे? तळ्याचे। तळ्यामध्ये गेलेले आहे। कोण देत नाहीये? आता इथून ते अधिकारी लोक आहेत। कोणते अधिकारी आहेत? नाव सांगा। अहमदपूरहून इथं आली। अहमदपूरचा अधिकारी कोण आहे? डेप्युटी कलेक्टर नाव असेल की? मॅडम आहे तिथे। अहो मॅडमला नाव नाही आहे का? हे आपले बरं ठीक आहे, डेप्युटी कलेक्टर मॅडम। अहमदपूरला कुठले डेप्युटी कलेक्टर आहेत आणि इथं कोण तुमची कामं अडवते? आता इथे हे कारकून साहेब येते। कुठले? नाव काय? कलेक्टर ऑफिसचे रोजगार हमी योजना। नाव हिताई म्हणून का? इथं कोण तुमची? सूर्यवंशी, मिस्टर सूर्यवंशी वगैरे। बरं, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मला वाटतं या सर्वसामान्य शेतकऱ्यांची, सर्वसामान्य जनतेची कामं केली पाहिजेत, त्यांची अडवणूक होता कामा नये, अशीच आमची भूमिका आहे, सुराज्य क्रांतीची भूमिका आहे। कारण मुख्यमंत्री म्हणतात, मोठ्या अभिमानानं म्हणतात, सगळीकडं म्हणतात, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे। मग प्रशासन काय करतंय? प्रशासन मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही। काय समजायचं? लोकाभिमुख प्रशासन गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। त्यामुळं नागोरावजीचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे, अशीच आमची सुराज्य क्रांतीची भूमिका आहे। थँक्यू।